दैनिक तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले परमपूजनीय सरसंघचालक जी डॉक्टर मोहनजी भागवत, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी, डॉक्टर विलासजी डांगरे, धनंजयजी बापट, अनिलजी दांडेकर, मुख्य संपादक शैलेशजी पांडे, या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री उदय भास्कर नायर, श्रीमती मीरा कडबे, श्री समीर गौतम, संदीप पोशेट्टीवर, श्री प्रदीप काळेले, श्री आशिष बडगे, श्री अशोक मानकर, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, अशोकराव विखे, मायाते इवनाते, उपस्थित तरुण भारत आणि विचार परिवारावर विशेष प्रेम असणारे सर्व समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दैनिक तरुण भारतच्या शताब्दी पूर्ती सोहळ्यामध्ये समर्पण या एका अतिशय सुंदर पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मला देखील मिळाली. खरं म्हणजे पहिल्यांदा जो शताब्दीचा सोहळा झाला होता त्याला मला यायचं होतं, पण कोल्हापूरला माझं विमान उशिरा आल्यामुळे मी त्याला पोचू शकलो नव्हतो. पण आज मला आनंद आहे आणि आज विशेष आनंद याकरता आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये परमपूजनीय मोहनजींचे मुलाखत होणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की एक वैचारिक अधिष्ठान जे आपल्या सर्वांना हवं असतं ते या कार्यक्रमात मिळणार आहे. म्हणूनच या कार्यक्रमात येण्याचा विशेष आनंद मला आहे. मी आज या निमित्ताने दैनिक तरुण भारतला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. विशेषतः सर्व आजी माजी संचालक मंडळ, सर्व जे संपादक किंवा ज्यांनी व्यवस्थापकीय प्रबंधक म्हणून काम केलं, अशी सर्व मंडळी ज्यांनी तरुण भारतच्या या संचालनाच्या संपूर्ण कार्यामध्ये विपरीत परिस्थितीतही विचार म्हणून हे कार्य अविरत सुरू ठेवलं, अशा सर्वांचं मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदनही करतो, त्यांचे आभारही मानतो. माझ्याकरता तरुण भारत याही करता अत्यंत महत्त्वाचं आहे की जीवनात वाचलेलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे तरुण भारत आहे. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व हे कधीच या ठिकाणी कमी होऊ शकत नाही. आणि शताब्दीपूर्ती याकरता देखील महत्त्वाची आहे की कुठलंही त्या ठिकाणी राजकीय पाठबळ नसताना किंवा राजश्रयाविना ज्यावेळेस एखादी सामाजिक चळवळ ही 100 वर्ष पूर्ण करते त्यावेळी खऱ्या अर्थानं तिच्या पाठीमागचं जे वैचारिक अधिष्ठान असतं तेच त्या 100 वर्षाच्या पूर्तीकरता त्या ठिकाणी कारणीभूत असतं आणि तेच तरुण भारतने आत्तापर्यंत पाळलेलं आहे, आपल्याला दाखवलेलं आहे. विचारांचं संवर्धन आणि ते विचार आपल्यापर्यंत पोचवण्याचं परखड काम हे सातत्याने तरुण भारतने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या शताब्दी पूर्तीच्या निमित्ताने ज्या उद्देशाने तरुण भारत इतके वर्ष सातत्याने कार्यरत राहिला आहे त्या उद्देशाची पूर्ती सातत्याने तरुण भारतने केली आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. या गोष्टीचा देखील आनंद आहे की आता पुण्याहूनही तरुण भारत सुरू झालेला आहे आणि म्हणून पुण्यालाही अतिशय चांगलं यश हे तरुण भारतला मिळेल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सगळेच परमपूजनीय मोहनजींचं या ठिकाणी त्यांची मुलाखत किंवा त्यांचे विचार ऐकण्याकरता सगळे आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. म्हणून अधिक वेळ न घेता या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.